तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना आधी जय एकविरा। आज पालखीचा पहिला दिवस आहे। पोरा सर्व रेडी झालेले आहेत। सगळी पोरा एकत्र आली, सर्व जमा झाली की आरती होईल आणि पालखी पुढच्या जिथे ठिकाण असेल दुपारचा तिथे प्रस्थान होईल। तर दुपारचं आपलं जेवणाचं ठिकाण आहे चिकनघर येथे म्हसोबा मंदिर येथे आणि तिथून मग संध्याकाळी रात्रीचा मुक्काम असणार आहे अंबरनाथच्या पुढे चिखलोली गावात। तर चालू राहा व्हिडिओ मध्ये। आरतीची सुरुवात होत आहे, सगळे पालखी शेजारी यावे। त्रिगुणी त्रिगुणी पाहता तुझ ऐसे नाही, चाई शौर्य परंतु ना बोले काही, साई विवाद भरता परलो प्रवाही, ते तू वक्ता लागे पायी लवलाई। जय देवी महिषा सुरवदनी ओ महिषा सुरवदनी, सुरवार विश्वावर देता संजीवनी। जय देवी प्रसन्न होदने प्रसन्न होती निर्माशा, देशापासून सोडी सोडी गोपाशा, अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा, दाराल पालिंदाला पदवंत कदेशा। जय देवी महिषा सुरवदनी ओ महिषा सुरवदनी, सुरवर विश्वर देता संजीवनी। जय देवी हो एकविरा माझे माऊली, सर्व देव काय नवाचा सिद्धीवा बुधत करावा करावा, करोणी यज्ञ संकल्प यस्मी नारायणाची समर्पया, आस्काम केशवम राम नारायणम। दर वर्षाची हौसाची आमने पाडा गावाची, दर वर्षाची हौसाची आमने पाडा गावाची, नाही तुझी पालुकी निघाली निघाली मनाची, नाही तुझी पालखी निघाली निघाली मनाची, आई तुझी पालुकी निघाली निघाली मनाची, आई तुझी पालुकी निघाली निघाली मनाची। दर वर्षाची हौसाची आमने पाडा गावाची, दर वर्षाची हौसाची आमने पाडा गावाची, नाही तुझी पालुकी निघाली निघाली मनाची, नाही तुझी पालखी निघाली निघाली मनाची, आई तुझी दर वर्षाची हौसाची आमने पाडा गावाची, दर वर्षाची हौसाची आमने पाडा गावाची, नाही तुझी पालुकी निघाली निघाली मनाची, नाही तुझी पालखी निघाली निघाली मनाची, आई तुझी पालुकी निघाली निघाली मनाची, आई तुझी पालुकी निघाली निघाली मनाची। पालखीन बसलेली आई लागू साज शिंगार करू। तसेच पालखी मुठवल गावावर आल्यावर आपल्याला नाश्ता ठेवला होता पालखीसाठी। मुठवल गावचे श्री जनार्दन पाटील यांनी त्यांना सन्मानित करतात आमच्या पालखीचे संस्थापक अध्यक्ष श्री मदन दत्त जाधव। सात
तर थोड्याच वेळात आपली पालखी पोहोचली 12वी गावात एकविरा आईचं मंदिर आहे तिथे. तर तिथे पालखीचं दर्शन घेतलं सर्वांनी, पदयात्रींनी दर्शन घेतले आणि परत पालखी दुपारच्या जेवणाकडे प्रस्थान झाली. फिरवली गो आई तुला भक्तानी. तुला हिरवी सारी आणली गो सुवर्ण येताईनी. झाली पत्त्याने 2 वेळा भात घेतली. मागचा बघ कसा असला. हात वरती, सगळ्यांचे हात वरती. चला 1 2 3 कम ऑन. तर आपली पालखी आता संध्याकाळच्या रात्रीच्या मुक्कामावर पोहोचलेली आहे. अंबरनाथच्या पुढे चिखलोली गावात गावदी मंदिर आहे तिथे. तर पोरं आता सर्व बॅग उतरतायत आणि तसेच आमच्या पालखीच्या आचारी मंडळी त्यांचं खूप मोठं योगदान आहे, कारण एक नंबर जेवण बनवतात. त्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे, कारण इतकं सुरेख जेवण पालखीत मिळतं. आणि एकदा जी काय बनतोय हे? सूप 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 सूप. सूप बनवीत लावले. दरवर्षी असतं, म्हणजे मुलं एवढी चालतात थकतात वगैरे. आपले आचार्य असे आहेत का सगळ्यांना संध्याकाळच्या टायमात सूप देतात दरवर्षी. जेवणा माझी कोण
चला, सर्व जेवून झाली, सर्व झोपलेली आहेत. आता सर्व आम्ही उरकून घेतो आणि आम्ही पण झोपून घेतो. आता आम्ही सर्व हे टेबल मिटकलेले आहेत. आता पण एक जवळ लावायचा मस्त आणि झोपून घ्यायचा.